नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा या ठिकाणी आपण आज जे की बीड जिल्हा पोलीस पाटील भरती 2026साठी बघा मित्रांनो पहिल्या क्रमांकाचे जे की अद्ययावत सराव प्रश्नपत्र का मित्रांनो पाहत आहोत. बघा मित्रांनो या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे प्रश्नसंच आपण या आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कव्हर केलेले आहेत. म्हणून आजचा हा बघा संपूर्ण भाग तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र ठिकाणी आताच तुम्ही करून घ्या. ओके. तर बघा प्रश्न पहिला, पोलीस पाटलाची नेमणूक कोण करत असतो? तर बघा या ठिकाणी पोलीस पाटलाची नेमणूक कोण करत असतो किंवा पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक मित्रांनो बघा जिल्हा अधिकारी. या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर बघा या ठिकाणी मित्रांनो असणार आहे. ओके. पुढे बघा, पोलीस पाटलाची नेमणूक खालीलपैकी कोणत्या कायद्याअंतर्गत केली जाते? तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी जे की पोलीस पाटलाची जी मित्रांनो बघा नेमणूक आहे ती कोणत्या कायद्याअंतर्गत केली जाते? तर बघा जी की मित्रांनो क्रमांक महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार बघा जी की या ठिकाणी ग्राम पातळीवर पोलीस पाटलाची बघा मित्रांनो नेमणूक या ठिकाणी केली जाते. ओके. पुढे, पोलीस पाटलाचे मुख्य कार्य काय आहे? तर बघा या ठिकाणी पोलीस पाटलाचं मुख्य कार्य जर कोणतं असेल तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक गुन्ह्याची माहिती करून देणे. बघा मित्रांनो पोलीस पाटलाचं मुख्य कार्य म्हणजे काय? तर बघा बाजूच्या पोलीस स्टेशनला मित्रांनो गुन्ह्याची माहिती करून देणे बघा हे जे की पोलीस पाटलाचं मुख्य कार्य आहे. ओके. पुढे पुढचा प्रश्न बघा चौथा, भारतीय सिव्हिल सेवेचा जनक कोणाला म्हणतात? तर बघा जी की क्रमांक कॉर्नवालिस बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर असणार आहे. बघा मित्रांनो जास्त काही बघा पोलीस पाटील एक्झामला बघा तुम्हाला या ठिकाणी जास्त काही अवघड लेवलचे प्रश्न विचारले जाणार नाहीत बघा. ओके. तर म्हणून काय करा बघा जे बघा या ठिकाणी आम्ही या आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जेवढे काही प्रश्नसंच पुरवतो मित्रांनो तेच तुम्ही संपूर्ण काही बघा प्रश्नसंच या ठिकाणी करून घ्या. 100% बघा मित्रांनो या सर्व प्रश्नात जे की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये बघा मित्रांनो 100% या ठिकाणी फायदा तुम्हाला होणार आहे. ओके. म्हणून एकही प्रश्न मिस करू नका. संपूर्ण प्रश्नसंच बघा पाहण्यासोबत हे लिहून घ्या. ओके. लिहून घ्या संपूर्ण प्रश्नसंच. बघा पुढे, ऋग्वेद कोणत्या काळात रचले गेले? तर बघा मित्रांनो ऋग्वेद हा ग्रंथ आहे हा कोणत्या काळामध्ये बघा जी की रचला गेला? तर बघा जी की क्रमांक लोहयुगामध्ये बघा हा ग्रंथ जो आहे तो रचला गेला होता. ओके. पुढे, गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश दिलेले सारनाथ हे खालीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो बघा गौतम बुद्धांनी उपदेश दिलेले बघा जी की मित्रांनो पहिला उपदेश त्यांनी दिलेला सारनाथ ठिकाण बघा जी की मित्रांनो वाराणसी या ठिकाणी आहे. ओके. लक्षात असू द्या. पुढे बघा पुढचा प्रश्न. हां. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बघा मित्रांनो मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणतात? तर मित्रांनो बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये जे की पंतप्रधान यांना काय म्हणतात? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक बघा जी की पेशवा असं मित्रांनो बघा त्यांना म्हटले जाते. ओके. पुढे बघा मित्रांनो यासोबत पोलीस पाटील होऊन मित्रांनो बघा आपलं एक स्वप्न मित्रांनो पूर्ण करून बघा मित्रांनो गाव पातळीवरच तुमचं बघा गावामध्ये राहून मित्रांनो बघा नोकरी करता येणार बघा हे आपलं पद आहे मित्रांनो. ओके. तर बघा मित्रांनो या पदाची बघा परीक्षा तुम्ही पास करण्यासाठी मित्रांनो एक तुम्हाला एक चांगला मित्रांनो एक उपाय सांगतो ते म्हणजे काय मित्रांनो बघा आम्ही काय केलेलं आहे बघा एक या ठिकाणी जे की 5000 प्लस प्रश्नांचा आम्ही एक महाठोकळा या ठिकाणी तयार केलेला आहे मित्रांनो. हा जर महाठोकळा तुम्ही समजा खरेदी केलं तर मित्रांनो बघा 100% मित्रांनो तुमचा निकाल येणार आहे. ओके. 100% तुमचा निकाल बघा आपल्या या महाठोकळ्यातून येणार आहे. म्हणून बघा मित्रांनो आपला महाठोकळा या ठिकाणी लगेच खरेदी करा. खरेदी करण्यासाठी काय करायचं आहे तर 74 14 93 07 हा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका. लगेच मित्रांनो बघा स्क्रीनशॉट टाकल्या आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर 1 मिनिटाच्या आत अवेलेबल करून देऊ. ओके मित्रांनो बघा पोलीस पाटील होऊन आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपला 5000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 93 07 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून स्क्रीनशॉट टाका. लगेच मिळून जाईल. ओके. वेळ लावू नका मित्रांनो बघा लगेच खरेदी करून घ्या. ओके. अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? तर मित्रांनो बघा अल्झायमर हा जो काही बघा विकार आहे मित्रांनो बघा आजार हा कोणत्या अवयवाला होणारा आजार आहे? तर ते म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक मेंदूला होणारा हा बघा जी की आजार आहे. ओके. पुढे बघा, देशातील पहिले मातीचे धरण कोणते? तर बघा मित्रांनो देशातील पहिले मातीचे धरण बघा जे की मित्रांनो क्रमांक बघा जे की गंगापूर हे आहे आणि मित्रांनो बघा हे गंगापूर हे धरण बघा जे की मित्रांनो
गोदावरी या नदीवर मित्रांनो उभारण्यात आलेलं धरण आहे, लक्षात असू द्या. ओके, पुढे बघा आता पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता? तर मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ठोसेघर हा धबधबा आहे. ओके, भारतात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर बघा मित्रांनो, भारतामध्ये प्रामुख्यानं कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर बघा जी की मित्रांनो क्रमांक ब, मोसमी वाऱ्यापासून मित्रांनो बघा आपल्या भारतामध्ये जी काही ठिकाणी पाऊस पडत असतो, बघा जी की क्रमांक मित्रांनो ब, मौसमी वारे. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की राईट आन्सर असणार आहे. ओके, पुढे खालीलपैकी कोणते राज्य हे संपूर्ण सेंद्रिय शेतीची राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर मित्रांनो बघा, खालीलपैकी कोणते राज्य हे बघा जे की संपूर्ण सेंद्रिय शेतीची राज्य म्हणून बघा मित्रांनो घोषित करण्यात आलेलं आहे? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक सिक्कीम आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की राईट आन्सर मित्रांनो असणार आहे. ओके, बघा मित्रांनो, यासोबतच समजा तुम्हाला सिक्कीमची राजधानी विचारली तर ती आहे बघा मित्रांनो गंगटोक. ओके, यासोबत पंजाबची आहे चंडीगड, केरळची आहे तिरुवनंतपुरम आणि कर्नाटकची आहे मित्रांनो बंगळुरू. लक्षात ठेवून घ्या, कर्नाटकची आहे बंगळुरू. ओके, पुढे बघा आता यासोबत 14वा प्रश्न पहा या ठिकाणी आता, गेट वे ऑफ इंडिया हे बघा मुंबई, बघा मित्रांनो गेट वे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर मित्रांनो गेट वे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर बघा जी की मित्रांनो क्रमांक ड 1911. बघा मित्रांनो जी की क्रमांक ड बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की करेक्ट आन्सर बघा मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. काय करा बघा, पाहण्यासोबत संपूर्ण प्रश्नसंच लिहून घ्या, बार बार सांगत आहे बघा, लिहून घेऊन पाठांतर करून घ्या. ओके, बघा पुढचा प्रश्न, अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? बघा आता 99% विद्यार्थी बघा या प्रश्नाला चुकतात. बघा 99% विद्यार्थी काय प्रश्न काय आहे? तर अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? बघा आता अरुणाचल टेकड्या आहेत ना, तर हे बघा अरुणाचल प्रदेशमध्येच असतील बघा, असा बघा बऱ्याच जणांच्या ठिकाणी गैरसमज असतो. परंतु बघा मित्रांनो अरुणाचल हे ज्या टेकड्या आहेत बघा मित्रांनो या आहेत बघा क्रमांक तमिळनाडू या राज्यात. ओके, लक्षात असू द्या. पुढे या प्रकारचे मित्रांनो बघा बरेच बघा जे की मित्रांनो अचंबामध्ये घालणारे प्रश्नसंच खूप सारे असतात. अशा प्रश्नांना मित्रांनो बघा जे की आपल्याला योग्य बघा जे की मित्रांनो दिमागानं जर काम घेतलं तरच बघा अशा प्रकारच्या प्रश्नाचं आपण योग्य आन्सर जे की मित्रांनो काढू शकतो. ओके, जे की बघा क्रमांक तमिळनाडू आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर असणार आहे या ठिकाणी. पुढे वारसा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? तर बघा जी की क्रमांक ब, विस्तुला या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढीलपैकी कोणत्या शहराला श्रीलंकेची प्राचीन राजधानी म्हणतात? तर बघा जी की क्रमांक अनुराधापूर बघा आपल्या प्रश्नात जे की मित्रांनो या ठिकाणी राईट आन्सर बघा या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे बघा मलेशियाची राजधानी कोणती? तर मित्रांनो बघा मलेशिया या देशाची राजधानी बघा जी की क्रमांक ड, कोलालांपूर ही मित्रांनो असणार आहे. पुढे ग्रामपंचायतच्या सचिवास काय म्हणतात? तर मित्रांनो बघा ग्रामपंचायतीच्या सचिवास बघा जे की क्रमांक ड, ग्रामसेवक असं म्हणतात. ओके, शेवटचा प्रश्न, महसूल खात्याचे ग्रामस्तरावर दफ्तर कोण सांभाळतो? तर बघा मित्रांनो महसूल खात्याचे ग्रामस्तरावर दफ्तर या ठिकाणी कोण सांभाळतो? बघा हा शेवटचा प्रश्न आहे आणि या शेवटच्या प्रश्नाचं आन्सर बघा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल आपल्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर समजा सबस्क्राईब केलं नसेल आणखीनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो बघा याच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज या ठिकाणी आपल्या चॅनलवर मित्रांनो आम्ही दररोज बघा मित्रांनो अपलोड करत असतो. म्हणून बघा आपल्या चॅनलला आधी केलं आता सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा मित्रांनो अशाच एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या आणि नवीन प्रश्नांसोबत पुढच्या वर्षी 2026 मध्ये. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.